हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मीनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओला. तर आज मी तुम्हाला माझं मॉर्निंगचं डेली रुटीन दाखवणार आहे, जे की रोज मी इथूनच फॉलो करते. सगळ्यात अगोदर जेव्हा टिफिन बनवून झाला की लगेचच कामाला सुरुवात करते. सगळ्यात अगोदर जर बघितलं तर आज मी रुटीन थोडा चेंज केलेला आहे. ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये सामान अस्तव्यस्त पडलेलं असतं ते आज छान तुम्हाला ऑर्गनाईज कसं करून ठेवते ते दाखवणार आहे. तर व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आता सगळ्यात पहिले जे मुलाचे खेळणे आहेत त्या खिडकीमध्ये तिथेच पडेल असतात, तर दिवसभर त्याचा तो पसारा तसाच असतो. तर चला म्हटलं आज थोडंसं स्वच्छता करून घेऊया. तर सगळ्या गोष्टी अशा त्याच्या बास्केटमध्ये भरून घेतल्या आणि व्यवस्थित जेव्हा आवरलं तर तेव्हा थोडा वेळ तरी लुक थोडासा चेंज झालेला होता. त्यानंतर सगळे पडदे वगैरे ओपन केले. त्यानंतर सोफा आवरायला घेतला. सोफा आवरताना बऱ्याच वेळा आहे ना सगळी घाण त्यावरती जमा झालेली असती. दिवसभरची धूळ आणि मुलांचं काही सांडवलेलं सगळं त्यावरती तसंच असतं आणि मग छान असं झटकून वगैरे घेत असते आणि मग कुशन्स वगैरे व्यवस्थित अंथरून कवर लॉक करून अशा पद्धतीने सोफा मी आवरून घेत असते. सकाळी टिफिन बनवण्यापर्यंत मुलांना आवरण्यापर्यंत तरी मला घरामध्ये काही आवरता येत नाही. एकदा 9 वाजता ते घराबाहेर पडले की लगेचच पुढचं रुटीन आवरायला घेते. आता या अंथरूण तुम्ही म्हणाल की सकाळीच उचलून घ्यायला पाहिजे, तर तसं मला काही जमत नाही. कारण 9 वाजेपर्यंत जवळपास ते म्हणजे त्यांचंच रुटीन चालू असतं. त्यामुळे मग अंथरूण तसंच पडेल असतं. तर 9 वाजता मी असं अंथरूण उचलायला घेते आणि सगळ्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या की हॉलमध्ये न ठेवता आता बेडरूममध्येच मी बेडवरतीच आत्ता सध्या तरी ठेवते आहे. त्यानंतर पुढचं असं ना की बेडरूममध्ये आल्यावरती ही जी बेडशीट आहे ना ती सगळी अशी मेसी झालेली असते. कुठे कानाकोपरा असा निघालेला असतो आणि दिसायला अगदी घाणेरडावाणी वाटतं आणि असं वाटतं की बेडरूम आपण आवरलाच नाही आहे. त्यामुळे 2 मिनटं काढून मी असं बेडशीट छान झटकून वगैरे घेत असते आणि छान ऑर्गनाईज करून घेते. त्यानंतर मग जे अंथरूण आहे त्या इथे कोपऱ्यामध्येच ठेवत असते आणि त्यावरती एक चादर वगैरे अंथरून घेते. कारण कसं आहे ना दिसायला व्यवस्थित दिसत नाही आणि चादर टाकली की व्यवस्थित दिसून येतं. त्यानंतरून मग जे काही सकाळचे ओले रुमाल असतात, टॉवेल असतात ते सगळे बाहेर सुकत घालते. कारण त्यामधली जी काही ओले कपड्यांची जी काही म्हणजे वास असतो तो सगळा कुपट वास निघून जातो आणि कपडे रुमाला लवकर सुकून जातात. त्यानंतर जी बाहेरची कपडे होती जी कालची सुकलेली होती तर ती घरामध्ये घेतली आणि छान त्यांच्या घड्या घालून घेते. कारण एकदा घड्या घालून कपाटामध्ये ऑर्गनाईज केलं ना तर मग दुसऱ्या दिवशीपर्यंत किंवा लगेचच आपल्याला कपडे सापडायला सोपं पडतं आणि घरामध्ये पसारा देखील होत नाही. त्यानंतरून मग झाडू मारायला घेते. कारण एकदा की सगळ्या गोष्टी जागेवर ऑर्गनाईज करून ठेवल्या, सामान उचलून घेतलं की झाडू मारताना कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणजे झाडू मारताना सारखं सतत वाकावं लागत नाही. कोणतीही गोष्ट म्हणजे एक लागोपाठ आपल्याला झाडू व्यवस्थित मारून घेता येतो. तर आता बेडरूम, किचन मधला बाथरूमच्या इथला पॅसेज अशा सगळ्या गोष्टी छान मी असं झाडून घेत असते. कानाकोपरा एकदा व्यवस्थित झाडून घेतला ना तर मग दिवसातून आपल्याला म्हणजे घरामध्ये इतकी सगळी घाण होत नाही. त्यामुळे मग मी एकदाच झाडू मारते सध्या तरी. त्यानंतरून मग जे काही धूळ वगैरे आलेली असते घरामध्ये, दिवसाची धूळ, टी व्ही, स्पीकर, त्यानंतर रिमोट अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या की आपण रोज वापरत असतो. त्यामुळे अशा रोज स्वच्छ पुसून घेत असते कपड्यांनी आणि मग तिथली जर धूळ एकदा काढून घेतली ना तर नेहमीच आपलं घर एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित दिसायला लागतं. त्यानंतर फ्रीजवरती काही इतका सगळा पसारा झालेला आहे. तर समोसे आहे, खारीका आहे ते सगळ्या तिथेच ठेवलेलं आहे. जो डोळ्यापुढे असलं की बस आपण लवकर म्हणजे खाऊन घेतो, तर त्यामुळेच मी तिथे फ्रीजवर ठेवलेलं होतं. त्यानंतर फ्रीज छान पुसून घेते. फ्रीजला सारखे आपले स्वयंपाकाचे हात लागतात. त्यानंतर धूळ बसलेली असते, चिकट थर असतो. रोज पुसलं ना असं व्यवस्थित तर आपल्याला डीप क्लिनिंग करण्याची गरज पडत नाही.
त्यानंतरून मग उरलेलं काम म्हणजे किचन काउंटर क्लीन करणं. तर आता सकाळची टिफिनची म्हणजे सकाळच्या टिफिनचं भांडी आणि चहाची भांडी इतकीच भांडी जमा झालेली असतात. तर चला म्हटलं ते एक हात फिरवून घेऊया, तोपर्यंत चांगली भांडी पण सुकतात आणि दिवसभर आपली भांड्याचा ढीग जमा होत नाही. तर आता थोडीशीच भांडी होती, तर कंटाळा न करता लगेच आवरून घेतली आणि झटपट इतकं घासून घेतली ना, तर एकदाच घासून घेते, मग ट्रॉलीमध्ये ठेवायला झटपट मोकळं होऊन जातं. त्यानंतरून मग बेसिंग. तर बेसिंग हे हॉलला लागूनच आहे, त्यामुळे मग घरामध्ये कोणी आलं ना तर मिरर बघायला नक्कीच जातात. त्यामुळे मग बेसिंग आणि बेसिंगच्या बाजूचा पोर्शन आणि आरसा हा व्यवस्थित पुसून घेत असते, कारण कोणी आल्यावरती पाण्याचे डाग किंवा बेसिंग अस्वच्छ असलं तर आपल्याला उगीच नाव ठेवतात आणि आपल्याला म्हणजे देखील चांगलं वाटत नाही, दिवसभर डोळ्यापुढेच असतं. त्यामुळे या पद्धतीने सकाळची कामं आणि सकाळची व्यवस्थित सामान उचलून ठेवण्याची अशी माझी रोजची ही सवय आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब, कमेंट देखील करा. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सपोर्ट करा. चला भेटते, बाय.